नेहमीच नाही, आजकालच्या मुली किती मॉड झाल्यात बघा. आता तुम्हाला सून पण मिळालीच एक मॉड. तर आजकालच्या मुली इतक्या मॉड झाल्या. शेजारच्या आमच्या एका मुलीनं आईला विचारलं की मम्मा आम्हाला सांग ना, हे जे असं वडाला फेऱ्या वगैरे मारायच्या, म्हणजे जन्मोजन्मी तोच पती मिळाला म्हणून वडाला फेऱ्या वगैरे काय मारायच्या. आता आई बिचारी टेन्शन मध्ये, काय सांगायचं. शेवटी आईने तिच्या भाषेत समजून सांगितलं, हे बघ बेटा तुला सांगते, प्रत्येक महिन्याला तोच नंबर हवा म्हणून आपण रिचार्ज मारतो की नाही, अगदी तसंच आहे तेच सोपं आहे. मग मुलगी म्हणजे अगं बाई मग मला हा प्लॅन आवडलाय. आई म्हणाली का, अगं पण नंबर पोर्टेबिलिटी पण असणार ना. तर अशीच एक नवीन विचारांची, एक नवीन लग्न झालेली एक मुलगी आता इथे येते, जी गेली वडाला फेऱ्या मारायला. बघूयात वडाकडून तिच्या काय अपेक्षा आहेत. येत आहेत मंगई देसाई आणि भार्गवी चिरमुले. अरे भाइयानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, अरे मैं हूँ वड 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 वड. खरं सांगू का, मी दिसायला फार सुंदर राजपुत्र होतो, पण वर स्वर्गामध्ये मी मदन देवाच्या अप्सरेची छेड काढली आणि त्यांनी मला शाप दिला, तू तू पृथ्वी तलावर जाशील, तुझ्या केसांच्या पारंब्या होतील आणि त्या पारंब्याला लहान मुली लटकतील आणि जेव्हा त्या मोठ्या होतील तेव्हा तुला लटकवतील, तुझ्या अवतीभोवती त्या फिरतील, पण तुझ्यासाठी नाही तर नवऱ्यासाठी. मग मी त्याला मागितला उशाप, त्याने मला उशाप दिला. तो म्हणला जेव्हा 1111 बायकांच्या 7777 फेऱ्या पूर्ण होतील तेव्हा तू पुन्हा राजपुत्र होशील. आता तुम्हाला सांगतो, एक बाई आणि फक्त 7 फेऱ्या, एवढं सगळं झालं. अरे बापरे, 6:30 होत आलेत, सूर्यास्ताची वेळ होत आलीये. या बाई या बाई मर फेऱ्या ग बाई, फेऱ्या ग बाई, फेऱ्या ग बाई, फेऱ्या. टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक टंग. ए बाई, ए बाई, 7 फेऱ्या मार ग बाई. हाड 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 नाही, मी वड. चल पाया पड. तू वड आहेस? हो. तू वड आहेस? हो. तू वड आहेस? नाही, मी फणस आहे. तू फणस कुठे आहे? त्याचं वजन झालं होतं म्हणून बाजूला काढून ठेवले. माझा पुन्हा एकदा गैरसमज झाला. काय? मला वाटलं सदाफुली आहे. मी आले. ए बाळा, ए लेकरू, ए आयटम पलट. ये लवकर ये, लवकर ये, लवकर ये. मला फेऱ्या मार आणि दोऱ्या बांध पटकन. माझा दोरा संपला. दोरा संपला? हो. काय येता येतं का फुलपुडीवाल्याला देऊन आलेस की लॉन्ड्रीवाल्याला देऊन आले? नाही, मज्जाच झाली. गमत सांगू, गमत ऐकायला लागेल आजची. आधी मी ना एका झाडाला फळ्या मारल्या, मग कळत पिंपळाचं झाड होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या झाडाला फेऱ्या मारायला गेले, पटापटा पटापटा पटा फेऱ्या मारल्या. 8 फेऱ्या मारल्या चुकून. 8वी फेरी मारताना अचानक झाडावरनं भैयाच खाली आला. भैयाकडे आंबे होते, ते आंब्याचं झाड होता. तू पटकन फेऱ्या मार, पटकन फेऱ्या मार. नो 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 नो, हं? माझ्या आईने सांगितलंय त्या नावडे वहिनींकडे जाऊन पूजा करायची. का का? कारण त्यांच्या आडनावात पण वड आहे आणि त्यांच्या घरी पण वड आहे. हो, घरात वड आहे? हो, त्यांच्या बाथरूमच्या पाईप मधनं इटुकली वडाची पारंबी बाहेर आलीये. आम्ही पिटुकली पूजा करून पटकन घरी परत येणार. अगं तो वड खरा नाहीये, खरा वड मी आहे. मी पावसाच्या पाण्यावर वाढतो. तो फ्लशच्या पाण्यावर. त्यासाठीच वापरतात ते पाणी. अरे इतकी वर्ष या सणांच्या मार्केटमध्ये मी उभा आहे, ते काय पारंब्या उठताय ना. पटकन पटकन फेऱ्या मार, पटकन फेऱ्या मार. आधी तुम्ही प्रूफ करा, पुरावा द्या तुम्ही वड आहात. अगं तू वडाकडे काय पुरावा मागतेस? मी वड आहे म्हणून. वेडपट, वात्रट, वांचट, वाढव, मूर्खा. तुम्ही एका बाईच्या वंगावर ओरडताय. तुम्हाला बाई असं वाटत बाई? वाढले मी. ए मुली, ए बाळा, ए लेकरू, ए कोकरू, आयटम पलट. पटकन पटकन फेऱ्या मार, फेऱ्या मार. अगं सूर्यास्त होत आलाय, पटकन. नाही नाही, मला ना खूप कंटाळा येतो. कंटाळा का आलाय? तुम्ही केवढे जाडे आहात. मी जाडा आहे? हो. बरं मी एक काम करतो, त्या समोर बसलेत ना त्यांच्याकडनं डाएटचा कोर्स घेतो आणि त्या समोर बसलेत ना त्यांच्या एवढा बारीक होतो. पुढच्या वर्षी तुम्ही पण पुढच्या वर्षी येते बाहेर. अगं असं करू नको ग, सूर्यास्त होत आलाय. एक काम कर ना, तुला 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 डान्स येतो? डान्स? येस. तुला गाता येतं? तुला उड्या मारता येतात? एक काम कर, तुला दोरा माझ्या हातात दे आणि तू बाल्या डान्स कर माझ्या भोवती. रेडी. मी डोळे बंद कर. 1 2 3. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे.
नाच किती गुण गाऊ रे सुदर्शना मला अहो तिकडे कुठे फेऱ्या मारताय माझ्या भोवती फेऱ्या मार बाई 6:30 होत आले हो बाई तुमचा आवाज किती घाणेरडा आहे. थांबा थांबा फेऱ्या मारते. किती मारायच्यात सांगा. 7 7 का पण तोच पती 7 जन्म मिळावा म्हणून. अय्या मला एका जन्मातच 7 नवरे हवे असतील तर. अरे ही वट सावित्री आहे का चावट सावित्री आहे. गप बसा हो. ऐका मला एक सांगा काय? एखाद्या बाईला तो नवरा नको असेल तर त्या बाईचा काय दोष आहे. त्याचा बाईचाच दोष आहे. तिचा दोष नसेल तर. तिचा नवऱ्याचा दोष आहे. तिच्या नवऱ्याचा दोष नसेल तर. माझाच दोष आहे. मी वट म्हणून जन्माला आलो. बाई लवकर हो बाई लवकर फेऱ्या मारा बाई लवकर फेऱ्या मारा. ऐका आता लवकर सूर्यास्त होणार आहे. शेवटचं गिऱ्हाईक आहे काहीतरी भाव करा. जन्मावरनं वर्षावर यावं जरा तरी भाव करा. जरा बापड भाव करा ना. बापट भाव काय हे काय फॅशन स्ट्रीट आहे का. जन्माच्या वर्षाचा कसला भाव करताय. बाई लवकर हो बाई लवकर. ऐका एवढ्या मोठ्या झाडाचं छोटस बोनसाय होऊ शकतं तर जन्माची वर्ष का नाही होऊ शकत. आधी मला एक सांगा पुरुष का नाही वडाभोवती फेऱ्या मारत. कारण तो बाई भोवती फेऱ्या मारतो. लवकर हो लवकर मला कंटाळा आला मी नाही फेऱ्या मारणार. हो बाई असं करू नका हो बाई. हो बाई ऐका ना हो बाई ऐका ना. ओके तुम्ही फेऱ्या मारा. ओके मारते हा. मोजा. एक काम करा मी मोजतो हा. 1 2 3 मी काय तुम्हाला उलटे आकडे मोजता येतात. येतात मोजता 3 2 1 बाई उलट का फिरली बाई. तुम्ही खूप आगावात म्हणून नाही. ए बाई ए बाळा ए लेकरू ए गोकरू ए आयटम पलट. लवकर 6:30 होत आलेत. शेवटचे 30 सेकंद आहेत. ओके 30 सेकंदात तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे. पटापटाची उत्तर द्यायची. पुन्हा प्रश्न. नंबर 1 आता अचानक म्युन्सिपाल्टीचा डोजर येऊन तुम्हाला उडवण्यात गेला तर. नंबर 2 अचानक सगळे दोरेच कोणीतरी तोडून टाकले तर. येस. नंबर 3 अचानक दोरे मिक्स झाले तर. नंबर 4 कुठल्या तरी बाईचा डिव्होर्स झाला तर. येस. आणि नंबर 5 हे गोळे जर गोंधळायला लागले तर गोंधळल्या तुम्हाला नवरा बायको कळणार कसं. आजची प्रश्नांची उत्तरं नाही. देवा रे मदन देवा हिच्याकडनं उशाप मागता शाप आडवा करून टाकलेला येणे मला. बाई तुम्ही इकडे उभ्या राहा. या उत्सवाचा ताप सोडून देतो मी आणि तुमच्या भोवतीनं फेऱ्या मारतो. पण पुन्हा मला प्रश्न विचारू नका. 1 2 बघूया ती वडाची पूजा कशी वाटली आपल्या परीक्षकांना. रेणुकाजी. वा ओहो थँक्यू. आम्ही थोडी वट परीक्षा घेतली. खूप मस्त ऍक्ट होता. अर्थात हिलेरियस होता ऍक्ट. मला भयंकर आवडला. काही नाही. निर्मितीताई. मला सगळ्यात आधी या ऍक्टचं लिखाण आवडलं. खूप छान होता हा ऍक्ट आणि तुम्हा दोघांचं ट्युनिंग खूप छान झालंय. आता अप्रतिम ट्युनिंग झालेलं आहे. हे असंच चालू ठेवा. ऑल द बेस्ट. या ट्युनिंगला किती गुण मिळतात बघूयात. रेणुकाताई. 7 फेऱ्यांसाठी 7 देऊ का. आपकी साथ रहने दो. नको आपण. निर्मितीताई. काय ग मला जेवढे वाटतील तेवढे देणार. बघा प्रेक्षक परीक्षक काय तुमची परीक्षा पाहतात. किती गुण. 10 पैकी 10. वा. तर तुमच्या जोडीचा हा वट या कॉम्पिटिशन मध्ये असाच राहू देत. पुढच्या सगळ्या तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि आता बसायचंय सिंहासनावर.